तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. जय महाराष्ट्र. माझं नाव सुबोध कुंदा विजय गांगुर्डे. मी आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथील एक पर्वतारोही आहे. मी ह्या प्रवासाची सुरुवात शक्ती संकल्प सफर या प्रवासाची सुरुवात जगातलं सगळ्यात उंच मोटरेबल पास उमलिंगला 19,024 फुटावरून केली होती आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये येईपर्यंत 42,900 किलोमीटर पूर्ण केले. याच्यात मी लडाख नंतर निघाल्यानंतर हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि आत्ता आपल्या महाराष्ट्र म्हणजे 10व्या राज्यामध्ये एंट्री केली आहे. या प्रवासाचा मेन उद्देश जो आहे तो आपल्या युवांमध्ये राष्ट्रभक्ती, त्याच्यानंतर नशामुक्त भारतीय युवा आणि त्याच्यासोबतच पेट्रिओटिझम म्हणजे देशभक्ती म्हणजे नक्की काय याच्यावरती मी सेशन घेतो आहे. आणि पुढे येणाऱ्या 57,000 किलोमीटर्समध्ये हा प्रवास असाच सुरू राहील. आता पुढचे 2 महिने मी महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य पूर्ण करेल आणि राज्यातल्या युवांच्या गाठीभेटी घेईल आणि 1 लाख वृक्षारोपण लावण्याचा मानस आहे माझा त्या प्रवासादरम्यान. माझी आणि डॉक्टर साहेबांची भेट म्हणजे मला अपेक्षितसुद्धा नव्हतं की माझी कधी डॉक्टर साहेबांसोबत भेट होईल, बट ते योगायोग असा घडून आला की माझी भेट झाली डॉक्टर साहेबांसोबत आणि डॉक्टरांनी पहिल्याच भेटीमध्ये मला जो जशा प्रकारचा प्रतिसाद आणि सपोर्ट दिला आहे तो या प्रवासामध्ये खूप महत्त्वाचा ठरला आहे आणि हे पुढे पण या प्रवासामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. तर मी धन्यवाद करू इच्छितो भाईंचा सुद्धा, म्हणजे आपले जे डेप्युटी CM आहेत एकनाथ शिंदे त्यांचासुद्धा आणि सोबतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचासुद्धा आणि माझे मेंटर मनीष सहाने सर यांच्या मार्फत माझी डॉक्टरांसोबत भेट झाली. त्यामुळे सगळे धन्यवाद. खासदार साहेब, एक अवलिया तुम्हाला आज भेटायला आहे. तो तब्बल 1 लाख किलोमीटरचा प्रवास सायकलने तो करण्याचा पराक्रम. मला आजच सुबोध गांगुर्डे जो पर्वतारोही पण आहे आणि याच्या अगोदरसुद्धा त्यांनी 42,000 किलोमीटरचा सायकलचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि आज सहज एका कार्यक्रमानिमित्त त्याची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आता 1 लाख किलोमीटर तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रवास करणार आहे. त्या 1 लाख किलोमीटरमध्ये वेगवेगळे मेसेजेस जो आहे हे युवकांना तो देणार आहे आणि त्याचबरोबर 1 लाख झाडंसुद्धा लावणार आहे. 1 लाख लोकांना भेटणार आहे तो त्याच्या प्रवासामध्ये. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक युवा ह्या मोटिवेशननी काम करतो आहे आणि ते देखील सायकलवरून. लोक जे आहेत हा प्रवास करत असतात गाड्यांनी बाकी सगळ्या गोष्टींनी, पण आज महाराष्ट्रातील एक तरुण, कोकणातील एक तरुण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाणार आहे, देशामध्ये जाणार आहे आणि याच्या अगोदरसुद्धा त्यांनी एकदम हायेस्ट मोटरेबल रोड पासून सुरुवात त्यांनी सायकलिंगची केली होती आणि आज पुन्हा ती सुरुवात जी आहे ती तो त्या ठिकाणी करतो आहे. मला वाटतं असे युवक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी बघायला मिळतात आणि तो जो मेसेज जो कॅरी करतो आहे, जो मेसेज देणारा युवकांना, तो महत्त्वाचा आहे आणि म्हणून आज त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की बाबा म्हणजे त्यांनी नाही अपेक्षा व्यक्त केली, हे बोलणं चुकीचं आहे की बाबा त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली. मी त्याला बाबा विचारत राहिलो सारखं की बाबा काय तुला आज आला मला भेटण्यासाठी, तर तो बोलला मला फक्त शुभेच्छा द्या बस. नंतर मला माहिती पडलं त्यांच्या इनडायरेक्टली की बाबा तो जी सायकल चालवत होता तो त्याला गिअरलेस सायकल तो इतके वर्ष जो आहे तो चालवत होता 4 वर्ष आणि त्याच्यावरती त्यांनी 46,000 किलोमीटर त्यांनी प्रवास केला. आज त्याला जी आहे ही शिवसेनेच्या माध्यमाने फुल ना फुलाची पाकळी आपण बोलतो, पण त्याच्या या प्रवासामध्ये त्याचा उत्साह वाढवणारा मला वाटतं हा आजचा प्रसंग आहे आणि त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याला धन्यवाद देतो की तो जे काम करतो आहे हे मला वाटतं सगळेच लोक करू शकत नाही. खरंच एक अवलिया आहे की ज्याचा जन्म जो आहे तो कोकणामध्ये झाला आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तो भ्रमंती करतो आहे, लोकांना संदेश देतो आहे, मेसेज देतो आहे. तर त्याचे खूप खूप धन्यवाद आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो की त्याच्या या प्रवासामध्ये त्याला चांगले लोक जे आहेत हे चांगल्या लोकांपर्यंत तो पोचो, चांगले मेसेजेस तो त्यांना देव आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जी येणारी पिढी आहे त्यांच्यापर्यंत तो या निमित्ताने पोचणार आहे. त्याला याच्या प्रवासामध्ये, पुढच्या प्रवासामध्ये जी काय अपेक्षा असेल, जी काय मदत लागेल ते शिवसेना म्हणून जे आहे ते आम्ही त्याच्याबरोबर सदैव त्याच्याबरोबर राहणार आहोत. सर, गिअरची सायकल चालवून इंधन बचत करतो आपण 2022 पासून. बघा, इंधन बचतीचा पण आज तो मेसेज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देत आहेत. तो त्यांनी 4 वर्षापासूनच सुरुवात केलेली आहे आणि आता पुढचा प्रवास देखील तो तसाच करणार आहे. तो देखील एक मेसेज जो आहे हा लोकांना, तरुणांना तो त्याच्या माध्यमाने जाणार आहे.
स्वतःच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.